प्रॉब्लेम काय आहे? अरे कपाटामध्ये तू सगळे कपडे असे कोंडून 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 ठेवत असते, तिकडे ठेवण्यापेक्षा मी बोहाणीला दिले असते. आपल्याला 4 भांडी घेणार होते विकत, एवढं काय त्यात? आर यू सिरियस? तुम्ही जे बोलता ते तुम्ही स्वतः तरी ऐकता का? काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही माझ्या वॉर्डरोबला मला न विचारता हात नाही लावू शकत. These are my expensive clothes, okay? मग हे घाल ना तू. वेगवेगळ्या देशांमधून आणलेले ड्रेसेस आहेत हे, कळलं का तुम्हाला? ह्यासाठी खूप पैसा खर्च केलाय. ह्या प्रत्येक ड्रेसच्या मागे माझी काही ना काहीतरी मेमरी आहे. तुम्हाला ह्या ड्रेसेस मध्ये माझे इमोशन्स इन्व्हॉल्ड आहेत. तुम्हाला कळत कसं नाही? या इमोशन्स बद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे पण मग तू हे सगळे डिझायनर वगैरे घेतले, मी तुला घातलेले कधी पाहिलंच नाही. मग घालत जा ना तू. हे काय बोलतेस? तू घालत नाहीयेस म्हणूनच तर मी ते विकायला काढले. 4 भांडी येतील, त्यात काय एवढं ओरडायला काय झालं माझ्यावर? एक मिनिट अथिरा, मला सांग काय झालंय? अरे ते आदिराचे कपडे ना मम्मा भांडीवालीला देत होती. काय? हा मग काय झालं? आई तू बरी आहेस ना? अरे ते कपडे देऊन मी ते मोदक पात्र घेणार होती. तिला आवडतात ना मोदक. अगं मग मला सांगायचंस ना, अधीराच्या कपड्यांना हात लावायची काय गरज होती तुला? का तिच्या कपड्यांना काय सोन्याच्या तारा लागल्यात? You are unbelievable. मंदा अगं अशी का बघतेस तू? दुसऱ्याच्या कपाटांना आपण हात लावायचा नसतो, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? अगं मॅनर्स आहेत या, म्हणून सगळे चिडतात तुझ्यावर. कळत कसं नाही ग? अहो पण असं कसं बीपी शूट झालं? मगाशी फोनवर बोललो आम्ही, तेव्हा नाही जाणवलं मला असं काही. मला सांगा आधी, कधीपासून त्रास होतोय तुम्हाला हा? हे आज जे काय झालंय त्याच्यामुळे झालंय का? हे का काही वेगळं टेन्शन घेतलंय? डॉक्टर यांच्या काही बाकी टेस्ट करायच्यात का? हव्या असतील तर करून टाका, बॉडी चेकअपच करून टाका बरं. आणि त्यांचं बीपी वाढलंय म्हणजे काय नेमकं? किती किती वाढलंय किती? स्वानंदी मॅडम, हॅलो, ऐका. हो थांबा जरा. मला आधी सांगा, ह्यांनी काही पथ्य पाळायचे असतील तर ते सगळं मला सांगा आत्ता. अहो सांगतील ना ते. अहो सांगतील ते, तुम्ही थांबा जरा. यांना ना जिना चढताना धाप लागते. साधा एक जिनाही त्यांना चढता येत नाही बरं का लिफ्ट शिवाय. थांबा थांबा, तुम्ही जरा थांबा. तुम्ही जरा श्वास घ्या. हे सगळं सांगताना तुम्हाला धाप लागली आहे. डॉक्टर माझ्याऐवजी तुम्हाला इथे ऍडमिट करून घेतील. जरा थांबा आता. श्वास घ्या ना जरा मध्ये मध्ये. आणि एवढं काही झालं नाही मला, मी ठीक आहे. आनंदनी बळजबरीने मला इथे आणलंय, आणि ते पण फसवून. आनंद दादा बरं केलं तिथे घेऊन आलात ह्यांना. मुळात तुम्ही माझा फोन का घेत नव्हतात? एक पटकन फोन उचलायचा आणि सांगून टाकायचं मला बरं वाटत नाहीये. मी आले असते ना धावत धावत. आता ना आपण एक गोष्ट ठरवून टाकूया. मी जर फोन केला आणि तुम्ही बिझी असाल ना तर ठीक आहे, तुम्ही उचला असं कंपल्शन नाहीये माझं, पण मग त्या क्षणी फोन कट करत जा. म्हणजे कसं समोरच्या माणसाला कळतं की हा बाबा माणसाने फोन कट केलाय म्हणजे तो बरा आहे, नीट आहे. आणि नंतर फोन करायचा मला का कट केला ते सांगायला. आणि हे असं रिंग वाजत राहिली आणि फोन कट होत राहिला असं तर अजिबात करायचं नाहीये माझ्या बरोबर. डॉक्टर जरा येता का प्लीज? ओ तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे बघा. इट इज हाय टाइम. आता तुम्हाला तब्येतीला सिरियसली घ्यावं लागणार आहे. आता काही पर्याय नाहीये तुमच्याकडे. काय कळतंय का मी काय बोलते? कळतंय? येतंय लक्षात? तुम्ही असं बोलत जाऊ नका. असं म्हणजे कसं? असं म्हणजे बायको सारखं बोलता तुम्ही माझ्याशी. आता बायको म्हटल्यावर बायको सारखंच सांगणार ना. ते बरोबर आहे तुझं स्वानंदी. जोपर्यंत आपण यांच्या डोक्यावर नाही ना बसत तोपर्यंत काही फरक पडत नाही, कुठलाही रिॲक्शन येत नाही. आम्ही ना थकलो याला सांगू. आमचं जरा म्हणून काही ऐकत नाही. एखादी गोष्ट ऐकेल तर शपथ. किती वेळा अगं आम्ही त्याला समजावून सांगतो की फिटनेसकडे लक्ष दे, काहीतरी स्वतःसाठी कर, तब्येतीची काळजी घे, पण नाही. काही सांगितलं की काम काम आहे काम आहे. एवढं कसलं काम असतं रे? अरे पण मी चुप, काही बोलू नकोस. स्वानंदी आता तूच बघ. डॉक्टर काय म्हणाले की याचं बीपी शूट झालंय, ऑब्झर्वेशनसाठी ठेवावं लागेल, ऍडमिट करावं लागेल असंच सांगतात ना. आणि डॉक्टरचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं? पण हा म्हणे मला काही झालं नाहीये. हे अति होतंय. हे खरंच अति होतंय.
मी आता दादागिरी करायला लागलो तुम्ही दोघी माझ्यावरती. फक्त बीपी शूट झालंय माझं, त्याच्यासाठी एवढं चिडायची गरज नाहीये. हो ऐका ना, फक्त बीपी शूट झालंय असं नसतं. हा हेल्थचा सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो आणि असं झालं तर पुढे खूप मोठे प्रॉब्लेम्स होतील. राजवाडे सर प्लीज जरा शांत राहा. काय झालं? मगापासून बीपी फ्लक्च्युएट होत होतं, आता एकदम नॉर्मल आहे. म्हणजे असं कसं झालंय? हे तुला काय झालं हसायला? नाही काय नाही. काय काय झालं डॉक्टर? नॉर्मल झालं ना बीपी? नाही साहजिक आहे ना. आता त्याची बायको आली आहे, मगासपासून ती इथे नव्हती ना, त्यामुळे आता बीपी आणि सगळं तब्येत वगैरे नॉर्मलच होणार त्याचं. मला हे अजिबात तुझं बोलणं आत्ताच आवडलेलं नाही आनंद. डॉक्टर काय ना हे प्रकरण जरा विचित्र आहे. यू प्लीज डोंट माइंड. नाही काय डॉक्टर, जनरली बायको आली की माणसाचं बीपी वाढतं, पण असं जनरली होतं. पण इथे सगळं उलटच आहे. इथे बायको आल्यावर बीपी नॉर्मल झालंय. हे मला काही आवडत नाही तुमचं बोलणं. बीपी नॉर्मल झालंय फॅक्ट आहे मिस्टर राजवाडे. शेवटी शरीर आणि मन एकमेकावर अवलंबून असतंच. ठीक आहे, बीपी नॉर्मल झालंय, पण ओव्हरऑल चेकअप करण्याची गरज आहे. हां प्लीज ते ऍडमिट वगैरे नको. ओके ठीक आहे, पण मी काही गोळ्या लिहून देतो, त्या त्यांना द्या. हां चला. आणि हे बघा, परत असा काही त्रास झाला ना तर उगीच वाट बघत बसू नका. हां, क्लिनिकमध्ये या सरळ या. ठीक आहे? हो पण डॉक्टर नक्की काळजीचं काही कारण नाही आहे ना? हे बघा, आता तरी सगळं नॉर्मल दिसतंय. मी तुम्हाला एक गोळी देतो, या ती तुम्ही द्या त्यांना. या म्हणून. हा बस. ओ थांबा ना, थांबा कुठे कुठे थांबा जरा, थांबा. हळू हळू जरा, म्हणजे सांभाळून आपलं. तुला म्हणालो. काय चाललंय तुमचे? तुम्ही जरा अति करताय असं नाही वाटत आहे? कासव आहे का मी लगेच आला धरायला? आणि इथनं मला बाहेर जाताना तुम्ही तिघांनी धरण्याची काही गरज नाहीये, कळलं? तुमच्या हातात असताना तर मला व्हीलचेअर वरती बसून नेलं असत बाहेर. काही गरज नाही, जमतंय मला सगळं. हा बघितलंस आनंदी, धड चालता तरी येते का त्याला? पण नाही, काही झालं तरी खडूसपणा जात नाही त्याचा. यांचं माहित नाही, पण हे आपल्या तिघांचं बीपी वाढवून ठेवणार आहेत एक दिवस. मला ना सगळं लक्षात आलंय. हे जे काय अति गोळ्या घ्यायची सवय आहे ना त्यांची, त्याच्यामुळे होतं हे सगळं. आणि सांगा, ती सवय कोणामुळे लागली असेल? अर्थात काकूमुळे. माझी ना पक्की खात्री आहे, आज पेस्ट कंट्रोलच्या बाबतीत जे काही झालंय ते सुद्धा काकूंनीच घडवून आणलेलं आहे. आणि अर्थात नेहमीप्रमाणे आपल्याकडे पुरावा काहीच नाही आहे त्याचा. नाही, पण आता इथून पुढे नाही. इथून पुढे मी यातलं काहीच होऊ देणार नाहीये. कारण राजवाड्यांना कळत नसलं, त्यांना नसलं तरी मला त्यांच्या तब्येतीचं गांभीर्य आहे. हे प्रकरण आता मी हातातच घेते.